त्याचं थोडं पायाचं ऑपरेशन झालेलं आहे, थोडं इंजुर्ड असल्यामुळे थोडं डॉक्टरांनी आरामाची तर श्रद्धेची तर चढाईला निघालाय चोंडेश्वरी कडसुरेच्या प्रांगणामध्ये. ऋषिकेश आवाजला मात्र थांबवला भरारा. आले किती गेले किती संपून गेला भरारा. संपला नाही आणि संपणार देखील नाही या कबड्डी खेळाचा दरारा. तर चढाईला आला त्याला प्रत्युत्तर म्हणून विवेक शिंदेची चढाई किती गुणांची करेल का म्हणून विवेक शिंदे म्हटलं तर चोंडेश्वरी तन्मयजी. भारत आव्हाड आमचे मित्र विश्वास आव्हाड यांचा सुपुत्र आणि आता माझे चिन्मय शिंदे वनी साऊंड कंट्रोल. वनीचे भारत आव्हाड आणि कड खेळणारी दोन्ही व्यक्तिमत्व आहेत, दोन्ही खेळाडू आहेत. वनी संघाचा रेड बंडी त्यांनी परिधान केलेले आहे. उच्चेड संघामध्ये सुद्धा त्यांनी प्रतिनिधित्व केलं होतं आणि आज वनी संघामध्ये तो खेळतोय. आणि प्रथम त्याचा गेम पाहताना खरोखर जी चिकवणी आणि जो टायमिंग त्याच्याकडे आहे तो परफेक्ट आहे. आणि चिन्मय शिंदे मध्ये बोललो तर आज त्यांचं नाव गाजतंय चिन्मय शिंदे. खरं डू ऑर डाय रेड आणि कर्णधार कॅप्टन कूल विवेक शिंदे चढाईसाठी. काय अखेर दाखवते वनी संघ. नक्कीच सौरभ खावकर सारखी जर भिंत असेल तर चुकून एखादा खेळाडू तो भिंत तोडू शकतो, नाहीतर अशक्य अशी भिंत सौरभ खानगावकर वनीगावची. वनी संघ सांगतोय मैदान जरी तुमचं असलं तरी धिंगाणा आमचा. आणि कडसुळे संघ सांगतोय भिंगारा तुम्ही घाला तो भिंगारा नक्की. येणारी वेळ आणि येणारे काळाने बरंच काही आपल्याला दाखवलं. तर या डोळ्याने आज पाहिलं या मैदानात असे सामने पाहिले ना असे वाटत होतं एका हाती विजय चाललाय की काय, पण घासाघाशी संघ जो कमी पडला तोच उभारी घेतलाय. नक्कीच पाहिलं आपण. पराभूत होणारे सामने सुद्धा जिंकलेले आहेत, ते जिंकणारे पराभूत झालेले आहेत. ऋषिकेश आव्हाड 5 गुण देतो, 4 आणि 5 मध्ये गुण टिकणं पंचकरीनं अंतिम आवाज कमी, प्रेक्षकांनी आवाज कमी करा. असोसिएशनचे नियम खूप कडक आहेत. मागून जास्त बोलायचं नाही. मागून वही संघाला विनंती असेल, खेळाडू खेळ खेळतात मागून जास्त बोलायचं नाही. कोच फक्त बोलू शकतो. चढाईसाठी भारत आव्हाड एक चतुर खेळाडू खूप छान पद्धतीने ते पाहायला मिळतो त्याच्याकडून आपल्याला. तर तिसरी चढाई नजशनीय होईल ना त्या मात्र मात्र शंका नाही. नक्कीच एक शेर तर दुसरं सव्वाचे. आपला होम ग्राउंडर आणि तेवढीच नगरमितीची पकड असेल की जय बापे वनी संघाची आणि एक नवोदित खेळाडू चढाईसाठी उत्कर्ष शिंदे मागे परतले करतो. ऋषिकेश आव्हाड आणि सुपर टॅकल ऑन असेल आणि नाव मात्र 3 गुणांची आघाडी जय बापे वनी संघाकडे आहे आणि कॅप्टन खूल कडसुळे संघाच्या बाहेर आहे. कधी काही होऊ शकतं जर जीवदान दिलं कॅप्टन कुलला तर, परंतु तेवढीच नगरमिती जे बापे वनी संघाचे आहे. सौरभ खानगावकर इथे बंदरक्षक म्हणून शाही पक्के आहे तिथं आपल्याला आहेत ते भारत विवेकची चढाई किती गुणांची करेल का माल. डिपू प्रेक्षकांनी हुंदीत घालू नका, जेणेकरून खेळाडूंची मानसिकता सुद्धा बिघडते, बाजी सुद्धा हारतात. प्रेक्षकांनी गोंगाट करू नये. आता मात्र सुपर टॅकल ऑन आहे आणि सुपर टॅकल
ट्रिपल टॅकल जबरदस्त. वनी साऊंड कंट्रोल वनी विवेक शिंदेची चढाई, काय म्हणावं या चढाईला. अप्रतिम दर्जाचा खेळाडू विवेक शिंदे आहे. आणि चमत्कार तुम्ही घेऊ शकता. तुमचं जी पहिलीची रायडिंगची स्किल आहे, हात मारणं, पायाने बैठी मारणं, हे पाहायलाच मिळत नाही आम्हाला. त्यामुळे हात मारून गडी बाद करण्याची कला तुम्ही विसरलेला आहात असं मला वाटतंय. तीच कला तुम्हाला उपयोगी येऊ शकते. वारंवार चढायला येतो, त्याच्या चढाईला था तोच दमदा ऋषिकेश आवाजची चढाई. एकीकडे विवेकला पाहतो तर एकीकडे आपण पाहतो आविष्कारला. आणि दोन्ही उत्कृष्ट डिफेंडर आहेत आणि काही होऊ शकतं. तिसरी चढाई डुओ डायरेक्ट आणि सुपर टॅकल आणि चालण्यासाठी गेलाय सूरज कापसे. शरीर यष्टी मजबूत असली तरी युक्तीने काहीतरी केलं पाहिजे आणि ही स्थिती वारंवार पडते. भारत हे बाहेर बघायला लागलं कुठे शाही दबकेला मारला नाही का. तर 4 गुण जे मिळवले ना कडसुरे संघाने ते सुपर टॅकल करून मिळालं. नक्कीच त्याच्यात दोघांची भरपूर मेहनत आहे, परिश्रम आहे. स्वतःच्या चढाई करणारा खेळाडू आहे तर तुम्ही असं म्हणून चालणार नाही का विवेकवर भार आलाय. त्यांनी त्यांचं काम करायला पाहिजे तर कुठेतरी तो खेळ जमेल. जर आपण वनी संघात जरी बाद झाला तर त्याला भारत आहे, त्याला साई आहे, असे 3 रेडर भरपूर मध्यम आहेत. कारण दोन्ही संघ तुल्यबल आहेत. तसं बघायला गेलं तर हुकमी रेडर हा विवेक शिंदे सोडला तर माझ्या अनुभवाप्रमाणे मी सांगतो कोणी नाही आहे. तर निश्चितच तुम्हाला मी आता भरपूर सामने पाहिले म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो की विवेक शिंदे जेव्हा चालत नाही तेव्हा सुरेश शिंदे चालतो. सुरेश मला वाटतं चिन्मय शिंदे काय चमत्कार करेल तर जिवंत केल्यानंतर. निश्चितच छोटा फटाका बडा पॅकेट बहरत असतो तर एखाद्याचा खेळ बॅकपेच माणसाला पूर्णता असतो. विराट कोहलीला पण अपडाऊन चालू असतात. नक्कीच मी त्याबद्दल काही शंका नाही आहे. पण तो एक चूक वारंवार करणं म्हणजे ही मोठी पनिशमेंट असते. एक चूक तुम्ही जेव्हा वारंवार करता की पहिलं क्षेत्रक्षण मला कसं झालं ते क्षेत्र पूर्ण झालं. तोच खेळाडू पुन्हा एकदा सुपर टॅकल उत्कंठ मात्र सिगेला पोहोचलो. 17-17 पण कोणाला हा एक प्रश्नचिन्ह राहणार आहे. डू ऑर डाय रेड असेल तर खतरा नक्कीच 17 नंबरला असेल असं मला वाटतं. कारण 2 क्षेत्रक्षण असे एवढे मजबूत झालेले आहेत. प्रयत्न करणार नाहीये. आता पाहूया 2 मध्ये कोण चमत्कार करतोय. चढाईसाठी गेलं तर D1 बाहेर. सौरभ महाडी सौरभ खामगावकरला पाहायला मिळालं. मध्यरक्षक आहे, उत्कृष्ट अशा पद्धतीची रनिंग हँड आणि कोणाला आउट केलं काही क्षेत्र असतं. आणि आता मात्र सुरेश शिंदे जिवंत झालेला आहे. जीवदान झाले, संजीवनी झाली आहे. पाहूया राहुल तू जसं बोललास की सुरेश शिंदे चमत्कार करू शकतो तर ती अपेक्षा आता मी करू शकतो. निश्चितच करू शकता सर. सुपर टॅकलची नामी संधी असेल, पुन्हा एकदा सुपर टॅकल होईल का हा एक प्रश्नचिन्ह असेल. ज्याची मजबूत हड्डी तोच खेळेल खेळ कबड्डी, लाल मातीचा रांगडा खेळ.
रायगडच्या पुण्यभूमीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या भूमीत या कडसुरेच्या प्रांगणात आज मात्र हे भव्य दिव्य स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. याची देही याची डोळा रंगलाय कबड्डीचा महासंग्राम सोहळा या कडसुरेमध्ये आणि आल्यापासून आपल्याला याची देही याची डोळा पाहायला मिळाली. नक्कीच राहील नक्कीच खरं आहे. आता मात्र या सामन्याला कलांनी मिळू शकते. एकीकडे आहे ऋषिकेश तर एकीकडे आहे दिवी आविष्कार आणि सूरज. आणि पुन्हा एकदा वारंवार 3 सुपर टॅकल लावणं म्हणजे खरोखर 2 ते वनमॅन ठरला जातोय. 6 गुणाची लीड आले कडसुरे संघाकडे आणि आता मात्र क्षेत्ररक्षण ज्याच्यावर कडसुरे संघ काही करू शकतो. त्या 9 गुणांमधले 6 गुण सुपर टॅकलचे दिसून चालणार नाही. नक्कीच रेडर चालत नाही. डिफेंडर काम चांगलं योग्य करतायत आणि बरेच मिनिटापासून ते शिंदे साहेब बाहेर बसून आहेत. विवेक शिंदे लागेल नक्कीच छोटासा प्रयत्न पुन्हा एकदा सुपर टॅकलची संधी सर काही होऊ शकतं. गुण बघितलं ना त्या बोर्डवर तर हृदयाचे ठोके चुकतील. हृदयाचा त्रास असेल त्यांनी हा सामना पाहू नको मित्रांनो कारण अटक येण्याच्या दाट शक्यता आहे. आपण बोलतो ना जे एकमेकाचे शत्रू परंतु एकमेकाचे तेवढेच मित्र असं वणी कडसुरे गाव मग क्रिकेट असू दे किंवा कबड्डी असो तेवढेच प्रेमाभावाने खेळणारे आणि तेवढेच कट्टरपणाने आपले खेळ दाखवणारे वणी दाते वणी भूगत सोमेश्वरी कडसुरे संघाचे हे सगळे दातपर खेळाडू मित्रांनो. जेव्हा आपण परस्पर बोलतो तेव्हा समोरील संघ मित्रत्वाच्या भावनेने कोण बघत नाही. फक्त आपला खेळ चांगला होईल या भावनेने प्रत्येक जण बघत असतो. भारत येतोय त्याची मजबूत डी तो खेळ कबड्डी पुन्हा सुपर टॅकल सूरज शिंदेची चढाई. मला वाटतं 5वी सुपर टॅकल असेल की 34 सुपर टॅकल. 11 मधले 8 पॉईंट त्यांच्या नावावर आहेत. हा नक्कीच निश्चितच आज आपल्याला लाभले आहे रायगड जिल्ह्यातील नामवंत पंच माध्यमातून सर्वांचं शब्दरूपी स्वागत. आकाशात उडतोय पक्ष्यांचा थवा आकाशात उडतोय पक्ष्यांचा थवा आणि जिकडे तिकडे या मैदानात वणी आणि कडसुरेची हवा मित्रा. काय स्पीड आहे. 2 चक्री लागवावी नजर आहे ती दुर्घटना घटी टांगे पण ऋषिकेश आवाजची चढाई किती गुणांची करे कमाल. काय म्हणावे या खेळीला. वारंवार चढाईला येतो. तर सुरेश शिंदे येतोय. विवेक शिंदे मात्र अजून पडू पण शकतो कारण इथं होत्याच नव्हतं झालेलं आपण कित्येक सामने पाहिले सर. बरोबर काय म्हणशील. खरोखर टर्निंग पॉईंट पिरियड असेल. आता मात्र संघ बिलकुलातून बनला कारण ऋषिकेश आवाज जर वारंवार आउट होत असेल तर त्या जागी दुसऱ्या खेळाडू पाठवणं हे योग्य असेल कारण त्याचा कॉन्फिडन्स लेवल कुठेतरी डाऊन झालाय असं मला वाटतं. खरोखर सामना आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचलाय तर ती भूमिका कोचला पार पाडावी लागते सर कारण की जर कोच सांगेल त्याप्रमाणे खेळाडू खेळतो आणि कोचचा विश्वास जर ऋषिकेशवर असेल तर आपण त्याच्यावर काहीच बोलू शकत नाही. खरोखर एवढे चांगले खेळाडू अजूनही मैदान आहेत. जर एखादा खेळाडू वारंवार टक्कर होत असेल तर खेळाडूला सुद्धा त्यावेळेला चान्स देणं गरजेचं आहे.
हॅलो हॅलो हॅलो. तर निश्चितच आमचा आवाज त्यांच्या कानापर्यंत पोहोचला की काय, आणि साईने चान्स दिला. गौरवजी म्हणत होते साईला जर चान्स दिला तर संधीचं सोनं करेल, आणि संधीचं सोनं केलं. आणि उलटी बॅटकिक लात मारली. काहीतरी नवीन केल्याशिवाय प्रयत्नांची पराकाष्ठा होत नाही. काय 13 इथे हृदयाचे ठोके मात्र पाहायला मिळालं. क्षणाक्षणाला बदलणारा खेळ म्हणजे कबड्डी. तर कोणी उद्योग पाहिजे, आणि आमचे गायचे गाय उमेश कापसे यांकडून यांनी प्राईज झालं होतं विजयी संघाचं 500 रुपयाचं. आणि पाहूया, मला वाटतं आता विजयाची जवळजवळ वणी संघाला पडली आहे.